तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्राचा अभूतपूर्व 65वा वर्धापन दिन वरळीच्या जांभोळी मैदानावरती 1, 2, 3, 4 अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा झाला। स्टार्ट फ्रॉम झिरो अगेन। गौरवशाली महाराष्ट्राचा अभिमानाचा 65वा वर्धापन दिन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ऐतिहासिक असलेल्या वरळीच्या जांभोरी मैदानावरती 1, 2, 3, 4 अतिशय दैदिप्यमान पद्धतीने त्या ठिकाणी साजरा करण्यात आला। तमाम महाराष्ट्रप्रेमी जनतेने आम्ही जे दालन तयार केलं होतं त्या दालनाला भेट दिली। काही कार्यक्रम महाराष्ट्राच्या संस्कृती आधारित त्या ठिकाणी ठेवले होते। राज्याचे मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस, माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे, अशोक चव्हाण यांनाही आम्ही त्या ठिकाणी बोलवलं होतं। राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा, प्रफुल्ल पटेल, छगनजी भुजबळ आणि अनेक माझ्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची उपस्थिती होती। आदिती, आनंद, सूरज, मुंबईची आमची टीम, त्याच्यामध्ये संजय असेल, सिद्धार्थ असेल, शिवाजीराव गर्जे असतील, सर्वांनीच अतिशय उत्तम पद्धतीने परिश्रम त्या ठिकाणी घेतले होते। त्याच वेळेला मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या या आगळ्या वेगळ्या महाराष्ट्रप्रेमी स्तुत्य उपक्रमाचं त्यांनी अभिनंदनही केलं होतं आणि सूचना केली होती की राज्याच्या मुंबईच्या मंत्रालयामध्ये हे दालन त्या ठिकाणी उभं करावं। मुख्यमंत्री महोदयांनी परवानगी दिली, एक विनंती केली होती आम्ही, त्याप्रमाणे 19, 20, 21 3 दिवस जे दालन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या नंतर ज्या ज्या महनीय व्यक्तींनी राज्याचं नेतृत्व केलं आहे त्या सर्वांची माहिती असलेलं दालन आम्ही उद्यापासून मंत्रालयाच्या खालच्या फ्लोअरवरती जिथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आहेत त्या ठिकाणी करणार आहोत। मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलीच, उपमुख्यमंत्री महोदयांना सुद्धा केलेच, पण बावनकुळेजींना विनंती केली की उद्या शुभारंभासाठी त्यांनी यावं, बघूया, कारण तेही आज नागपूरला आहेत। उदय सामंत यांनाही विनंती केले। मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांना मी पत्रही दिलेलं आहे की त्यांनी 3 दिवस हे दालन उपलब्ध आहे त्यावेळेला भेट द्यावी। राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे सर्व अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव या सर्वांनाच मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या बरोबरीच जी जनता मंत्रालयामध्ये 3 दिवस येईल त्यांनी आणि आपण सर्व पत्रकार मित्रांनी हे दालन यापूर्वी सुद्धा पाहिलेलं आहे, परंतु या मंत्रालयाच्या परिसरामध्ये सुद्धा पाहण्यासाठी आवर्जून त्या ठिकाणी यावं ही विनंती करण्यासाठीच आज आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। त्याचबरोबर 22 तारखेला सकाळी 8:30 वाजता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची कराडला जे स्मृतीस्थळ आहे तिथे मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सर्व सहकारी चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन नतमस्तक होणार आहोत। महाराष्ट्राची विचारधारा, चव्हाण साहेबांचे मूलभूत असलेले विचार हे घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDAमध्ये सहभागी झालेला आहे आणि त्याच पद्धतीने पुढे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमितभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल केंद्र आणि राज्यपातळीवरती त्या ठिकाणी होणार आहे। 23 तारखेला सकाळी अवघ्या देशाचा मानबिंदू असलेल्या रायगड किल्ल्यावरती जाऊन छत्रपती शिवरायांना समोर सुद्धा नतमस्तक मी आणि माझे सहकारी होणार आहोत आणि त्याच वेळेला संध्याकाळी चवदार तळ सामाजिक क्षमतेचा ओंकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चवदार तळ्यावरती दिल्या तिथे आम्ही नतमस्तक होणार आहोत आणि मग महाराष्ट्राची लोकधारा सांगणारा सांस्कृतिक कार्यक्रम, ज्या कार्यक्रमाचा समारोप राज्याभिषेक सोहळ्याचं एक अतिशय भव्य दिव्य अशा पैचं कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे हे आपल्यामार्फत महाराष्ट्राला जनतेला कळावं यासाठीच आपल्याला निमंत्रित केलं।
नाही, तोपर्यंत मराठीतलं काय असेल ते. ऑपरेशन सिंधूरमध्ये सिंधूरचं त्याच ठिकाणी आता 7 जे खासदार आहेत त्याची मीटिंगमध्ये परदेशात जाणार, मात्र ह्यामध्ये राष्ट्रवादीचा समावेश आहे. एक असं आहे की आपण एक पाहिलं तर देशाच्या इतिहासात पहिल्या प्रथमच ज्या वेळेला अशा परीच्या युद्धजन्य परिस्थिती किंवा युद्ध होत असतं, त्यानंतर संबंध जगभरामध्ये वेगवेगळ्या राष्ट्रांत भारताने घेतलेली भूमिका ही सगळ्या माहितीसह संबंध जगातल्या वेगवेगळ्या देशांच्यामध्ये सांगण्याची सुरुवात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी, राजनाथ सिंग साहेबांनी, अमित भाईंनी त्या ठिकाणी केली. याबद्दल त्यांना एक भारतीय नागरिक म्हणून मी मनापासून धन्यवाद देतो. अशा परिस्थितीमध्ये सर्वच राजकीय पक्ष आपले पक्षीय मतभेद विसरून नेहमी सरकारच्या पाठीमागे उभे असतात. ही सुरुवात झाल्यापासून 3 वेळेला केंद्र सरकारने सर्व पक्षांची सुद्धा बैठक त्या ठिकाणी बोलवलेली होती आणि त्याच्यानंतर हे सगळं ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याच्या नंतर देशभरामध्ये तर प्रचंड प्रमाणावरची उत्साहाची लाट आलीच, पण जगात आपली परराष्ट्र नीती आणि एक नवीन धोरण या ठिकाणी स्वीकारलं गेलं आहे की सगळीकडे जाऊन या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी द्यावी. अशा वेळेला NDA एक घटक आहे आणि त्याचबरोबर ती इंडिया आघाडी म्हणजे एक विरोधी पक्ष आहेत. या सर्वांनाच समान संधी, कारण ज्या वेळेला देशाचं प्रतिनिधित्व करायला आणि या संबंध घडलेली माहिती ही जगापुढे ठेवायला ज्यावेळेला जात असतं त्यावेळेला देश एकसंघ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये विरोधी पक्षाला सुद्धा त्या ठिकाणी सोबत घेण्याचं काम आज पंतप्रधान महोदयांनी त्या ठिकाणी केलं आहे. हा एक भाग आहे. त्याच्यामुळे इंडियाचे सुद्धा आमचे सहकारी आहेत, विरोधी पक्षांतील सुद्धा काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, इतर काही DMK असेल, यांचेसुद्धा त्या ठिकाणी सहकार्य आहेत. त्याच्यामुळे काही त्याच्यात वेगळं वाटायचं काही कारण नाही. भाजप आणि शिवसेनेकडून तिरंगा यात्रा काढण्यात येते, त्यामध्ये आपला कोणताही पदाधिकारी किंवा नेता दिसत नाही, आपल्याकडून काढण्यात येणार आहे का तिरंगा? एक असं आहे की सुरुवातीला असं ठरलं होतं की सर्वांनी मिळून एकत्रितपणाने करावं, पण त्याच्यानंतर जी युद्धविराम झाला होता त्याच दिवशी त्याच्या विरोधात पुन्हा एकदा भूमिका पाकिस्तानकडनं घेतल्यामुळे ते सगळं थांबलेलं होतं. खरं आहे की भारतीय जनता पक्षाने सुरू केले, कुठेतरी सेनाही त्या ठिकाणी करते आहेत. आम्हाला सर्वांनाच राष्ट्रप्रेम आहेच. भारतीय नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये जाज्वल्य अभिमान आहे आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा महाराष्ट्रामध्येही तिरंगा यात्रा काढणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाकडून जो निकाल आलेला आहे त्या अनुषंगानं राजकीय पक्षांमध्ये हालचाली वाढली. इकडे शिंदेची शिवसेना जी मनसेकडे जाताना पाहायला मिळते, त्यामुळे महायुतीत नवा मित्र जॉईन होतोय का? नाही, कोण कोणाला भेटलं म्हणजे महायुतीत आलं असा अन्वयार्थ काढणं म्हणजे शेकडो कोस जी गोष्ट दूर आहे त्याच्याबद्दलचं विनाकारण चर्चा करण्यात काय असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही. पण या विषयावरती कधीही शरद पवार बोलत नव्हते, अगदी ऑफ रेकॉर्ड सुद्धा कधी त्यांनी आपली भूमिका मांडलेली नव्हती. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून या विषयावरती सातत्याने बोलताना पाहायला मिळत आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणं या संदर्भात किंवा त्यांच्या पक्षामध्ये जे मतभेद आहेत त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. एक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो, स्पष्ट करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रितपणाच्या येण्याच्या कुठल्याही चर्चा, कुठलाही प्रस्ताव आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलेला नाही. त्यामुळे त्या संदर्भातला कुठलाही प्रश्न त्या ठिकाणी उद्भवत नाही. पण ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की त्यांचं एक गट तुमच्याकडे येण्यासाठी इच्छुक आहे, तर त्यापैकी काही आमदारांनी तुमच्याशी संपर्क साधला आहे का आतापर्यंत? कारण की त्यांचे स्वतःचे आमदार जे आहेत ते माध्यमांशी बोलताना थेट आता भूमिका मांडताना पाहायला मिळत आहेत, तर त्यांनी कधी संपर्क साधला? एक असं आहे की विधानसभा सदस्य आणि इतर यांच्या मनामध्ये अस्वस्थता असं आदरणीय पवार साहेबांनीच त्यांनी ज्या वेळेला मीडियाच्या समोर त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे आणि ही बाब आपण सर्वांनीच प्रकाशित केलेली आहे. खरं आहे की या निवडणुकीच्या नंतर अस्वस्थता मोठ्या प्रमाणात आहेच. पक्षाच्या माध्यमातून लढवलेले अनेक उमेदवार, माजी आमदार, माजी मंत्री या सगळ्यांचा पक्षप्रवेश
आता नियमितपणाने सुरू असल्याचं आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत. आणि साहेबांचंच वक्तव्य आहे की महाराष्ट्रातल्या विधिमंडळातल्या सदस्यांच्या मनामध्ये प्रचंड पद्धतीची अस्वस्थता आहे. आता जो काही संपर्क कोणाजवळ काय व्हायचा असेल तो चालूही असेल, मला माहीत नाही. योग्य वेळेला त्याच्या संदर्भातलं आपल्याला सांगून माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करू. विधानसभेच्या निवडणुकीच्या दारुण पराजयाच्या नंतर महाविकास आघाडीमधली जी वैचारिक गोंधळ तयार झालेला आहे, हतबलता आहे, नैराश्य आहे. आणि लोकसभेमध्ये जे यश मिळालं त्याच्यामुळे जवळपास 4-5 मुख्यमंत्र्यांची शपथ तयार झालेली होती. मंत्र्यांची नावं नक्की होऊन दालनातसुद्धा नक्की झालेली होती. पण महाराष्ट्रातल्या जनतेने असा दणका दिला की पुन्हा त्याच्यातून त्या अस्वस्थतेतून कोण बाहेर आलं असं काही दिसत नाही. हा एक भाग झाला. आता आपण मला हे कुठं कळू शकत नाही की मनसेचा किंवा आता शिवसेनेच्या वतीने कोण भेटला असेल, तर शेवटी त्या 2 पक्षांतर्गत तो भाग आहे. तो काय महायुतीशी निगडीत असलेला का भाग नाही. ती भेट राजकीय कारणाच्यासाठी होती की सौहार्दाची भेट होती याचा तपशील अजून काय बाहेर आलेला नाही. म्हणून जे काही नाहीच आहे त्याच्यावरती भाष्य करणं हे फारसं उचित नाही. मी वारंवार म्हणत आलो की निवडणुकीच्या पराजयाच्या नंतर संजय राऊतांच्या एकंदरीत मनस्थितीवरती परिणाम झाल्यासारखं दिसतं आहे. आता सचिन वाजेंना सरकारमध्ये पुन्हा सेवेत घेण्याचं कुठे चर्चा चालू असल्याचं मला आत्ताच आपल्यामार्फत संजय राऊत काय बोलले ते कळलं. त्यांना त्यावेळेला का घेतलं गेलं याचीसुद्धा अनेक वेळेला चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे हे नवीनच काय खूळ डोक्यात आलं आहे. म्हणजे रोज काहीतरी नवीन अजेंडा सेट करण्याचं संजय राऊतांचं काम सुरू असतं, पण ते वैफल्याच्या माध्यमातून चालू असतं. सर्व सरास जे काही दुरान्वये कुठे दृष्टिक्षेपात नाही ते मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो. मला हे कळू शकत नाही. आणि सचिन वाजेंच्या त्यावेळच्या सरकारच्या सेवेमधल्या समावेशाच्या बाबतीमध्ये तीव्र आक्षेप आज सरकारमध्ये असलेल्या पक्षांनी त्यावेळेला घेतलेले होते. एक तर ते पुस्तक मी वाचलेलं नाही आणि वाचण्याची शक्यता आहे असं काय मला बिलकुल वाटत नाही. एकेकाळी त्यांचा रोखटोक वाचत होतो एकेकाळी, पण त्यालासुद्धा एक जमाना होऊन गेला. आता अलीकडे ते सुद्धा वाचनीय असं काय वाटत नाही. त्यामुळे पुस्तकात काय वाचावं असं नाही आहे. कारण काहीतरी खळबळजनक लिहून आपल्या भोवती सर्वांना लक्ष केंद्रित करण्याचा केविलवाणा प्रयत्न संजय राऊतांच्या माध्यमातून असतो. आणि विशेष करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, कणखर गृहमंत्री अमित शहासाहेब यांच्याबद्दलची त्यांची वक्तव्य त्यांनी जे लिखित केलेलं आहे हे नक्कीच निंदनीय आहे. त्याच्यामुळे मग त्यांनी ते पुस्तक, त्यांचं पुस्तकाचं प्रकाशन, त्याला दिलेलं नाव हे सगळं अनकलनीयच आहे ना. आता आपल्या भाषेत आपल्या स्वर्ग आणि नरक, नरक म्हणजे काय याची एक परिभाषा आपल्या संस्कृतीमध्ये आहे. स्वर्ग म्हणजे काय ती पण आहे. पण अशीच नावं देऊन स्वतः आणि स्वतःला नेमकं काय वाटतं आहे असाच विचार ते त्या माध्यमातून सांगतायत. तर म्हणजे वाचनीय आहे त्याचा काय फारसा विचार करायचा. भावनिक वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का? कारण स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असं आहे. आता कुठलंही कसलंही वातावरण काही निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आता महाराष्ट्रातली जनता त्याच्या पलीकडं विचार करते आहे. ती आता नवं महाराष्ट्र घडवण्याचं काम महायुतीच्या माध्यमातून जे केलं जात आहे, देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भक्कमपणाचं पाठबळ महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेला दिलं. तितकंच त्याच्यापेक्षा जास्ती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला मिळेल. संसदरत्न पुरस्कार जाहीर झालेत. महाराष्ट्राने बाजी मारलेली आहे. एकूण 7 खासदारांना पुरस्कार जाहीर झालेत. सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे यांच्यासह अनेक जे खासदार आहेत. अभिनंदन आहे त्यांचं. महाराष्ट्रातली कामगिरी संसदेतली नेहमीच स्तुत्य पद्धतीची राहिली. आमदार महेंद्र दळवे असं म्हणतात की आज पाणी दौरा आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारचं त्यांना निमंत्रण दिलं नाही आहे
प्रदेश अध्यक्ष पदाचा तत्करे हे दुरुपयोगी करत असतात, कारण की कुणाला न कुणाला किट करूनच ते पुढे जात असतात असं ते म्हणतात. कोणी किरकोळपणाने काय वक्तव्य करत असेल तर मला त्याची दखल घेण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यांना आमंत्रण बोलवण्याचं काय कारण आहे? काही कारणच नाही ना उद्भवत. काय संबंध? कोणीतरी जाऊन प्रश्न विचारला असेल म्हणून काहीतरी उत्तर दिलं असेल. अज्ञान किती असतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचं वक्तव्य आहे. सातत्याने भरत गोगोले, महेंद्र तडवी, महेंद्र सुरेंद्र आपल्यावरती सातत्याने टीका होते. आपण कधीच टीका करत नाही, तरी देखील सातत्याने हा कुठेतरी पालकमंत्री पदामुळेच हे होते का? मग तो प्रश्न कधी सुटला? की प्रश्न कधी सुटेल ते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ठरवतील. माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेक वेळा टीका आल्या, काही प्रचंड झाल्या, पण मी अविचलित राहिलो. पण त्याच्यामुळे मी आहे त्या जागेवरतीच आहे. उलट जनतेने मला 2 वेळेला प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोकसभेमध्ये पाठवलं. दोन्ही वेळेला त्या मतदारसंघामध्ये परिस्थिती वेगळी होती, समजा महाराष्ट्रात देशामध्ये परिस्थिती वेगळी होती, तरीसुद्धा जनतेने माझ्यावरती विश्वास टाकला. 5 वेळेला विधिमंडळामध्ये निवडून आलो. त्यामुळे कोण काय टीका टिप्पणी करतं माझ्यासाठी बिलकुल महत्त्वाचं नाही. एक ज्या नीतिमूल्यातून मी राजकारणामध्ये आलो ते नीतिमूल्य टिकवत मी माझ्या जिल्ह्यात, मतदारसंघात, महाराष्ट्रामध्ये काम करत आलो. म्हणूनच इतका पदावरती जाण्याची संधी ही जनतेने दिली. मी नम्रपणाने त्याचा स्वीकार करत आलो. माझी नाळ जनतेच्या प्रश्नाशी जोडली गेलेली आहे. पण अशा कितीही महाभागाने किती टीका केली तरी माझ्या राजकीय जीवनावरती त्याचा काही फरक होत नाही. आपण हिंदू धर्म पाळतात त्याच्याकडून पाळला जात नाही. आता ज्याने त्याने ठरवावं. मी तर पाळणारच आहे, कारण मी महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष आहे. आत्ताच्या या संबंध घडामोडीमध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल, महायुती एकत्रित राहावी यासाठी जे काय सामुदायिक प्रयत्न सर्वांनी मिळून केले त्याच्यातलं एक मी आहे. त्याच्यामुळे मला महाराष्ट्राच्या राजकारण आणि युती धर्म या साऱ्या गोष्टीचं जाण असल्यामुळेच मी आज त्याच पद्धतीने मी राजकीय भूमिका नेहमी निभावली. इलेक्शन संदर्भात बैठक पार पडली काल. यामध्ये सुरुवात ही मुंबईपासून करण्यात आलेली आहे. बरेच खासदार या बैठकीला उपस्थित होते. मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा काही विरोधातले खासदार असतील यांनी ही निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी असा एक मुद्दा यामध्ये मांडलेला पाहायला मिळाला आणि सकारात्मक चर्चा झाली. मात्र बॅलेट पेपरचा मुद्दा यामध्ये अट म्हणून असा टाकण्यात आला कालच्या बैठकीमध्ये. कसं आहे त्यांनी काय अट टाकावी त्याचा भाग आहे. लोकसभेला यश मिळालं तर त्यांच्या कर्तृत्वाचा भाग होता. आम्ही कुठेतरी कमी पडलो असं डांगोरा पिटत होते. त्यावेळेला EVM योग्य होतं आणि दारुण पराजय झाल्याच्यानंतर आता बॅलेटची आठवण काही लोकांना आली. हे सगळं पराजय झाल्याच्यानंतर कारणं शोधण्याचा जो काही प्रयत्न असतो तो तेवढाच आहे. बाकी याच्यापेक्षा जास्ती काय. 1 नेशन 1 इलेक्शन ही भूमिका भारत सरकारने सभागृहामध्ये मांडली. त्यासाठी सिलेक्ट कमिटी केली. देशभरातल्या सर्वच राजकीय पक्षांना त्या ठिकाणी बोलवलं जातं. आपापली मतं मांडण्याचा अधिकार. ज्या वेळेला माजी राष्ट्रपती महोदय रामनाथजी कोविंद साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली, त्यांच्या पुढेही मी, अजितदादा, प्रफुल्लबाईंनी जाऊन आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडली. शेवटी या देशातली लोकशाहीची परंपरा जी आहे त्या परंपरेनुसार वेगवेगळे राजकीय पक्ष आपली भूमिका मांडू शकतात. राज्यात अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण असेल या ठिकाणी सुद्धा बागायतदार शेतकरी हवालदिल झाले आहेत. तुम्ही काय सरकारमध्ये याच्या संदर्भात प्रश्न मांडणार की पाहणी वगैरे करणार? अवकाळी पावसाच्यामुळे यावेळेला विशेष करून कोकणातल्या फलोद्यानाचं आणि काही जागा परिसरामध्ये सोयाबीन असेल, कांदा उत्पादक शेतकरी असेल यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आहे. राज्य सरकारने ही बाब गांभीर्याने घेतलेली आहे. या संदर्भातली माहिती शेवटी प्रशासनाच्या माध्यमातून सरकार त्या ठिकाणी घेतं आणि नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना जी मदत करायची आहे त्याचं एक धोरणच या सरकारने निश्चित केलेलं आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीची कारवाई सरकारकडनं होईल. सर, ऑपरेशन सिंदूर को लेकर 7 डेलीगेशंस बनाए गए हैं अलग अलग सांसदों के. देश में जहाँ कहीं भी उनको जाना है उन्हें अपॉइंट किया गया है. एनसीपी की तरफ से किसी नेता को नॉमिनेट नहीं किया गया है. लेकिन विपक्ष लगातार इस बात को उठा रहा है कि ज्वाइंट पार्लियामेंट्री सेशन या तो बुलानी चाहिए थे या जो वरिष्ठ नेताएं हैं उनके साथ एक जो है मीटिंग करनी चाहिए थी. समन्वय समिति की जो बैठक होती उसकी मांग की जा रही थी. आप इस पूरे घटनाक्रम को कैसे देखते? देखिए, पाकिस्तान के खिलाफ हमने जो कुछ कार्रवाई की, हर भारत का नागरिक उसके लिए गौरवित है.
इसके बाद जब कांग्रेस की तरफ से स्पेशल सेशन बुलाया जाए ऐसी मांग जब हो गई, उसके बारे में देश के वरिष्ठ नेता पवार साहब ने खुलकर बात की थी कि उनके खिलाफ आई, इनके खिलाफ यानी अधिवेशन बुलाने के खिलाफ। उन्होंने ये मांग की थी कई बुजुर्ग जो राजनीति करने वाले विपक्ष में जो कुछ है उनको बुला के इसके बारे में कुछ बात करनी चाहिए। इसके बाद सरकार ने एक कदम उठाए हैं। देखिए 75 साल की देश के इतिहास में कई बार ऐसे प्रसंग आ गए, कभी चीन से हमारा हो गया था, पाकिस्तान से हो गया था, बांग्लादेश की निर्मित भी हो गई थी, पीछे भी वाजपेयी साहब थे, मनमोहन सिंह जी थे, तब कुछ घटनाएं घटी थी। इस बार पहली मर्तबा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने, अमित भाई, राजनाथ सिंह और केंद्र सरकार ने ये तय किया है कि पूरे विश्व में जाकर, अलग अलग देश में जाकर हमारी जो विदेशी नीति है और ये जो कुछ घटना हो गई है इसके बारे में उनको जानकारी दी जाए। हमारी संसदीय लोकशाही की परंपरा है, जब देश और बाजू के देश इनके बीच में कोई ऐसी घटना घटती है तो पूरा देश अपनी राजनीति छोड़ के एक संग होता है। इसके लिए एक नया मिसाल प्रधानमंत्री जी ने देश के सामने और विश्व के सामने रखा है कि हम सब मिलकर, सरकार और विपक्ष मिलकर पूरे विश्व में जाकर जानकारी देंगे। इसके लिए डीएमके हो, कांग्रेस हो, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, शरद पवार गुट हो और कोई जो विपक्ष में जो कुछ है उनके प्रतिनिधि वहाँ पे आ गए हैं, तो उसमें कुछ ऐसा अलग सोचने की आवश्यकता नहीं। भारत की रही हुई भूमिका पूरे विश्व में जाकर संसद के माध्यम से, सांसद सदस्य के माध्यम से करना, ये तो बहुत अपने लिए अच्छी बात है। पार्टी और अगर आपको जो सम्मिलित किया गया होता है डेलीगेशन में, क्योंकि आप हैं प्रफुल्ल भाई ने पार्टी के भी लोग हैं, तो ज़्यादा एक सम्मान नहीं, सब उसको सम्मानित। देखिए ये बात सम्मान की नहीं है। एनडीए एंड सोकॉल इंडिया आघाड़ी यानी ट्रेजरी ब्रांच और अपोजिशन ब्रांच, इनके सब अलग अलग लोगों को लेकर, संसद को लेकर ये टीम बनाई गई है, तो इसमें सम्मान की क्या बात है। देश की प्रतिमा और देश की भूमिका पूरे विश्व के सामने रखना देश के लिए गौरव बात है। सर, दोनों जो एनसीपी हैं, आपकी एनसीपी और उनकी शरद पवार साहब की तरफ से कुछ ऐसी बीच में खबरें आई थी कि संकेत दिए गए हैं कि जो यंग लीडरशिप है, चूंकि दोनों पार्टियों की विचारधारा लगभग एक जैसी है, तो अगर दोनों पार्टियां साथ में आती हैं तो उनका बहुत ज्यादा विरोध नहीं है, क्योंकि अब उस जो है उम्र के दहलीज पे पहुंच गए तो वो अपनी भूमिका बदल नहीं सकते। लेकिन अगर पार्टी दोनों साथ आती है तो यंग लीडरशिप के बारे में तय करें। आपकी पार्टी, आप पार्टी के प्रदेश अध्यक्ष हैं, आपकी क्या भूमिका है और इस पर क्या करें? कि पवार साहब देश के वरिष्ठ नेता हैं, जब वो बयान देते हैं तब उसके बारे में मैं कभी कहता नहीं हूँ। लेकिन एक बात सही है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, जिसका नेतृत्व अजित पवार साहब कर रहे हैं, हम सेकुलर हैं। सेकुलर होने के बाद भी सोच समझकर डेमोक्रेसी के नाते चव्हाण साहब की विचारधारा लेकर हमने इंडिया में शामिल होने का निर्णय लिया। महाराष्ट्र की जनता ने उसके ऊपर भारी बहुमत से हमको ताकत दी है। सो हमने जो भूमिका ली है वो भूमिका लेकर ही आने वाले दिनों में हम चलने वाले हैं। एक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पास कोई भी प्रस्ताव नहीं है मर्जर का, विलीन करने का, आया भी नहीं, आने का मुझे कोई दिखता भी नहीं, तो कोई सवाल ही नहीं उठता। एक समय था सर जब आप अलग हुए थे, उसके बाद आप वाईवी पहुंचे थे सब और सबको मनाने के लिए कि आप साथ आ जाए, कोशिश आपने कुछ समय की 2022 से, क्या वो कोशिशें अभी भी जारी हैं पर्दे के पीछे? जो अभी देखिए उसके बारे में मैं ज़्यादा नहीं कुछ बोलना चाहता हूँ। हम गए थे, क्या कोई मध्यस्थ ने हमको वहाँ बुलाने के लिए कोई क्या किया था, मुझे पूरी जानकारी है, बिकॉज आई एम द पार्ट ऑफ एवरीथिंग, बट इस समय मुझे इसके बारे में कुछ कहना नहीं चाहता। सर, कल पवार साहब एक इवेंट पे बात करते हुए उन्होंने कहा कि पीएमएलए वाला जो एक्ट है उसकी वजह से बहुत सारी पॉलिटिकल और ऑर्डिनरी सिटीजन्स के खिलाफ इनजस्टिस होता है, इसलिए जब भी सत्ता पलट होगा तभी भी इस ईडी एक्ट को या पीएमएलए एक्ट को जल्दी से जल्द बदलने की कोशिश करनी चाहिए। मुझे लगता है उसमें पवार साहब ने ये भी बयान दिया है कि जब ये पीएमएलए एक्ट आ गया तो पवार साहब केंद्र सरकार में थे और उन्होंने विरोध किया था, पी चिदम्बरम को उन्होंने विरोध जताया था।
लेकिन वो आने के बाद पहला विक्टिम वही हो गए थे। इसी पवार साहब का बयान मैंने सुना है, यानी PMLA एक्ट कब आ गया? यूपी के टाइम, जब यूपीए गवर्नमेंट थी तभी आ गया PMLA एक्ट, बराबर है। अभी संभावना नहीं है कि फिर यूपीए गवर्नमेंट आ जाएगी। सर आज संडे गार्डियन ने न्यूज दी है कि पाकिस्तान फिर से हमला कर सकता है। संडे गार्डियन ने आज न्यूज दी, सर क्या रिएक्शन होगा? देखिए, ऐसे सेंसिटिव बारे में हमने कुछ बात नहीं करना चाहिए। पूरी देश और पंतप्रधान इसके बारे में बहुत ध्यान से वहाँ देख रहे हैं। वी शुड नॉट डिस्कस दिस पॉइंट, नेवर। फिलहाल एक किताब जो काफ़ी चर्चा में है, किताब पढ़ेंगे काफ़ी कुछ, जब आप लोग एक साथ थे वहाँ एक ज़माने में संजय राउत का रोक-टोक जो संडे के सामना में आता था वो मैं पढ़ता था, लेकिन वो बहुत साल हो गए उनके। अभी संजय राउत का जो बयान, वो जो कुछ लिखते हैं वो कुछ पढ़ने जैसा रहता है नहीं। ख़ास तौर पर विधानसभा चुनाव के बाद, रिजल्ट आने के बाद उनकी मनस्थिति जो कुछ बिगड़ी हुई है, मुझे लगता नहीं कि उसमें कुछ सुधार हो जाएगा। इसके लिए तो कुछ बुक पढ़ने का कुछ सवाल नहीं है और उसके ऊपर विचार करने जैसी बात ही नहीं है। धन्यवाद। सर एक लास्ट सवाल, वन नेशन वन इलेक्शन की JPC की मीटिंग सर कल हुई है, उसमें कई सारी बातें सामने आई है। विपक्ष के तौर पे खास तौर पर इस मुद्दे को उठाया जा रहा है कि बैलेट पेपर के जरिए ही जो है इलेक्शन कराना चाहिए। हालांकि उनकी तरफ से कहा जा रहा है कि एक साथ चुनाव कराना संभव नहीं है, ये संविधान के खिलाफ है। आप इस मीटिंग को किस तरीके से देखते हैं और JPC के जरिए एक समन्वय बनाने की जो कोशिश हो रही है उसको किस तरीके से देखते हैं? 2004 से EVM मशीन आ गए। 2004, 2009 यूपी की गवर्नमेंट देश में बन गई। कई राज्यों में कांग्रेस का गवर्नमेंट भी आए, तभी कभी सवाल भी नहीं उठाए गए। 2024 की लोकसभा चुनाव में अच्छी तरह से की सीटें MUA को महाराष्ट्र में मिली और पूरे देश में भी कुछ वातावरण निर्माण करने में वो सफल हो गए थे। तब EVM अच्छा था, ठीक था, क्योंकि उनको यश मिल गया था। और जब विधानसभा चुनाव के बाद इतनी बड़ी पैमाने में पहली बार 65 साल की महाराष्ट्र की राजनीति में कोई भी दल को, संयुक्त दल को इतना बहुमत नहीं मिल गया था, तो अभी मिल गया है। इसके लिए अभी जो कुछ उनकी हार हो गई है, उसके लिए कुछ भी बहाना करना, इसके लिए EVM के बारे में वो बात करती है। वन नेशन वन इलेक्शन, देखिए अलग अलग पार्टी का अलग अलग सोच हो सकती है, वो सामने रख सकते हैं उसके बारे में, लेकिन EVM के बारे में जब वो जीत गए, जब UPA सरकार में आ गई, जब महाराष्ट्र में हमारे और कांग्रेस की सरकार आ गई, तब EVM ठीक था। और अभी जब युति सरकार में आ गई तब EVM ठीक नहीं। ये कुछ राजनीति वाला ठीक अच्छा मिसाल है, ऐसा मुझे नहीं लगता। धन्यवाद। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।